मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम सायलीला विचारते, सायली तू आल्यापासून नुसती रडतीयेस का ग? मग आता सायली म्हणते, कारण धक्काच मला तेवढा मोठा बसला होता, पण आता हळूहळू धुकं दूर होत चाललं आहे. कारण ते घर, ती माणसं फक्त आणि फक्त माझी आहेत कुसुमताई. त्यांना मी प्रियासारख्या आतल्या गाठीच्या मुलीच्या ताब्यात नाही देऊ शकत. आणि माझ्या नवऱ्यावर प्रियाचीच काय तर दुसऱ्या कुठल्याही मुलीची सावली सुद्धा मी पडू देणार नाही. तेव्हा आता सायलीचं हे बोलणं ऐकून कुसुमला आनंद होतो, पण ती आता विचारते, काय करणार काय आहेस तू मग? मग आता सायली म्हणते की मी लढणार आहे माझ्या प्रेमासाठी, माझ्या हक्कासाठी आणि माझ्या घरासाठी. अगं कुसुमताई, प्रिया एवढे दिवस जे काही करत होती ना, ते फक्त आणि फक्त आपण पाहत आलोय. ज्या देवमाणसाने तिला रस्त्यावरून उचलून आणलं, तिला एक नवीन आयुष्य दिलं आणि माया लावली, त्याच माणसाला तिने खुनाच्या खोट्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलंय. तरीही माझी अशी वेडी आशा होती की ती कधी ना कधी सुधारेल. पण यावेळी ना तिची वाकडी नजर फक्त आणि फक्त माझ्या मंगळसूत्रावर पडली आहे आणि अर्जुन सरांच्या नावाचे काळे मणी घालणं यावर फक्त माझाच अधिकार आहे कुसुमताई. तेव्हा आता सायलीचा हा कॉन्फिडन्स पाहून कुसुमला खूपच आनंद होतो. मग ती विचारते, म्हणजे? तेव्हा सायली आता म्हणू लागते की प्रियाचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की ती आमचं लग्न मोडू शकेल, परंतु अर्जुन सरांची बायको आणि त्या घराची सून फक्त आणि फक्त मीच असणार आहे. मी ना ते घर कोलमडू देईल ना आमचं नातं. त्याच वेळी आता कुसुम विचारते, म्हणजे तू हे लग्न नाही होऊ देणार ना? मग आता सायली म्हणते, अजिबात नाही होऊ देणार. कारण त्या मांडवामध्ये अर्जुन सरांची वधू असेल ना, तर ती फक्त आणि फक्त मीच असेल. असं म्हणून सायली आपल्या ओढणीला गाठ मारते. आता हे लग्न मीच करणार कुसुमताई, फक्त माझ्या नवऱ्याशी. कुसुमला सांगून सायली आता प्रिया नावाच्या काट्याला बाजूला काढणार असते. त्यानंतर आता कुसुमला आनंद झालेला असतो खरं, पण आता ती विचारते, सायली तू या सगळ्यामध्ये पूर्णाजीच्या तब्येतीचा विचार केलास ना? मग आता सायली म्हणते, हो अर्थात करतीच आहे मी. जर पूर्णाजीच्या तब्येतीला धोका असता तर मी हे धाडस केलं नसतं, परंतु पूर्णाजींना बोलताना हसताना मी हॉस्पिटलमध्ये पाहिलं आहे. आणि मुळात म्हणजे धोका त्यांच्या तब्येतीला नव्हता, त्यांच्या घराला आणि त्यांच्या सुखाला होता. ते पण फक्त प्रिया नावाचा धोका. कारण प्रियासारखी मुलगी त्या घराचं वाईटच करणार, पण मी ते कधीही आयुष्यात होऊ देणार नाही. त्यानंतर आता कुसुम आतमध्ये जाते, साखर घेऊन येते आणि सायलीला अगोदर तोंड गोड करायला सांगते. म्हणते की सायली, अगोदर तू तोंड गोड कर बरं, मला हेच हवंय अगं. मग सायली आता थोडीशी साखर खाते. त्याचवेळी मधुभाऊ तेथे येतात आणि विचारतात, एवढी काय महत्त्वाची बातमी आहे की तुमचं तोंड गोड करणं चालू आहे? त्याचवेळी आता कुसुम ही मधुभाऊंना म्हणते, घ्या तुम्ही सुद्धा तोंड गोड करा. मधुभाऊ आता साखर घेतात आणि खातात. तेव्हा कुसुम सांगते की आनंदाचीच बातमी आहे, कारण आपली सायली परत आली. त्यावेळी मधुभाऊंना आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते आता विचारू लागतात, परत आली म्हणजे? कुठून परत आलीये? ती नक्की कुठे गेली होती? त्यावेळी कुसुम म्हणते की मधुभाऊ, आपली सायली ना मुळात अशी मुळमुळ रडणारी कधीच नव्हती. कारण रडायचं नाही लढायचं ही तुम्ही सांगितलेली शिकवण ती पाळणारी होती. अहो, मधल्या काही काळामध्ये ती कुठेतरी हरवून गेली होती, पण आता ती पुन्हा आलीये. त्याचवेळी आता मधुभाऊ म्हणतात, ते दिसतंय मला, पण आता तिची लढाई फक्त आणि फक्त माझ्या विरोधात आहे. कारण मी तिला जगाशी लढायला शिकवलंय, पण ती घरातल्यांशीच लढत बसलीये. त्याचवेळी आता सायली म्हणते, असं नाहीये मधुभाऊ, ऐकून घ्या तुम्ही जरा. पण मधुभाऊ आपलं तोंड दुसरीकडेच वळवतात, ते ऐकून काही घेत नाही सायलीचं बोलणं. त्यावरती कुसुम आता गप्प बसत नाही. ती म्हणते, मग घरची लोक हट्टीपणा करत असतील आणि नको ती वचनं मागत असतील तर ती काय करणार मग? त्याचवेळी आता सायली म्हणते, कुसुमताई प्लीज नको बोलू असं. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, वा छान, एकीने आता टोमणे मारायचे आणि दुसरीने फक्त ओरडल्यासारखं करायचं. तुम्हा दोघींचं ना अगदी छान चाललंय. असं म्हणून मधुभाऊ आता कुसुमलाच ओरडतात. आणि नाहीतरी या म्हाताऱ्याला तुमच्या लेखी काय किंमत आहे ना, ते मला समजलंच आहे. हे पहा, घरात जे काही चाललं आहे ना, त्याच्याकडे माझं लक्ष नाही असं समजू नका तुम्ही. त्यानंतर ते आपले चप्पल घालतात आणि लगेच घराबाहेर पडतात.
त्यावेळी कुसुम आपली गप्प असते. मग आता सायली म्हणते, कुसुमताई अगं तू चेष्टेत जरी त्यांना काही म्हणालीस ना तरीही त्यांचं मन दुखवलं जाईल. त्यामुळे प्लीज ना अगं तू त्यांना दुखवू नकोस, त्यांना काही बोलू नकोस तू. मग त्यानंतर आता कुसुम म्हणते, अगं नाही दुखावले जाणार. अगं तुझं आणि अर्जुनचं प्रेम त्यांनी पाहिलं आहे, त्यामुळे ते अजिबात काही बोलणार नाहीये. त्यांना माहीत असणार आहे की हे दोघे काही आता गप्प बसणार नाही. फक्त तू तुझा विचार कर आता सायली, कोणाचा विचार करू नको असं आता कुसुम म्हणते. त्यावेळी तू साथ देशील ना गं कुसुमताई, असं आता लगेच सायली विचारते. मग आता कुसुम म्हणते, हो का नाही देणार मी साथ. तुम्ही दोघेही अगदी सुखाने संसार करा, हाच माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आहे. त्याचवेळी सायली म्हणते, अजून एखादा आशीर्वाद दे. म्हणजे कसं ना, प्रिया तिच्या कारस्थानामध्ये अजिबात यशस्वी होणार नाही. तेव्हा कुसुम म्हणते, दिला प्रिया अजिबात तिच्या कारस्थानामध्ये यशस्वी कधीच होऊ शकत नाही आणि तू ते होऊच देणार नाही. तशीही सायली तू एरवी अगदी मणिमाऊसारखी असते, पण तुझ्या लोकांचा जर प्रश्न असेल तर चवताळलेली वाघीणच असतेस ग. तेव्हा आता सायली रागातच म्हणते, आता तीच वेळी आली आहे कुसुमताई, कारण प्रियाने माझ्या माणसांच्या बाबतीत जर कोणता दृष्टपणा केला ना तर मी अजिबात गप्प बसणार नाही. आता हे सायलीचं म्हणणं कुसुमताईला पटत असतं. मग आता दुसरीकडे अर्जुन बिचारा एकदम शांत शांत असा बसलेला असतो. त्याला काहीही सुचत नसतं, तर त्याच्या मदतीला तिथे चैतन्य असतो. तेव्हा चैतन्य त्याला समजावू लागतो, अर्जुन अरे तू असा कायमच आता गप्प बसणार आहेस का रे? बघ काय अवतार करून घेतलाय तू स्वतःचा. अरे असं करू नकोस, तू एवढाही गप्प बसू नको. त्या प्रियाने काय केलं माहिती आहे ना, तुझा आणि सायली वहिनीचा एकदा डिवोर्स झाला ना तर सगळं काही संपलं म्हणजे संपलं. त्यावेळी अर्जुन आता विचारतो की मग करू तरी काय मी, कारण पूर्ण आजीला जर काही झालं, मी कोणतं पाऊल उचललं तर मग. आता ऑलरेडी सगळं काही संपलंय. आता माझ्यासाठी फक्त पूर्णाजीची हेल्थ ही माझी प्रायोरिटी आहे. जर तिला पुन्हा माझ्यामुळे काही झालं ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकत नाही. त्याचवेळी चैतन्य आता मोबाईल त्याच्या जवळ देतो आणि म्हणतो, हे घे आणि सायली वहिनी बरोबर थोडा वेळ बोल, तुझं मन शांत होईल. अरे अर्जुन तू काय अवस्था करून घेतलीये, तुला कळतं का? अरे तिकडे सायली वहिनीची सुद्धा तीच अवस्था असेल. अरे तेव्हा प्रिया आता लगेच नाक मुरडते, कारण आता अर्जुन सायलीला कॉल करणार आणि तिच्याबरोबर पुन्हा एकदा प्रेमाच्या गप्पा मारणार. या विचाराने तिचा जळफळाट मात्र आता होऊ लागते. आता चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघेही ना एकदा शांतपणे बोला, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अरे काय सांगू काय मी त्यांना, कारण माझ्यासमोर फक्त 2 ऑप्शन होते. तर भामटी प्रिया आता दरवाजातून हे सगळं अर्जुनचं बोलणं ऐकू लागते. त्याचवेळी पुढे अर्जुन म्हणू लागतो की माझ्यासमोर 2 ऑप्शन होते, एक म्हणजे सायली आणि दुसरं म्हणजे पूर्णाजी. पण मी सायलीला नाही, मी पूर्णाजीला चूज केलं. आणि हे सांगू का मी त्यांना, असं म्हणून अर्जुन हा अजूनच रडतो. तेव्हा चैतन्य विचारतो, हे त्या समजून घेणार नाही असं वाटतं का रे अर्जुन तुला? कारण सायली वहिनीने नेहमी स्वतःच्या आनंदापेक्षा घरातील सर्वांचा आनंद अगदी मोठा मानलाय आणि यावेळी अर्जुन तू फक्त हेच करतो आहे, त्यामुळे त्या समजून घेतील रे तुला, तू बोल त्यांच्याशी एकदा. तेव्हा अर्जुन रडतच म्हणतो, माझ्यात एवढी हिंमत नाही रे चैतन्य की मी त्यांना काही सांगू शकेल. मी कसं सांगू त्यांना की आपण दोघे कधीच एकत्र येऊ शकत नाही आणि आपलं नातं इथपर्यंतच होतं. असं म्हणून अर्जुन अजूनच रडू लागतो. चैतन्य त्याला धीर देतो. तर प्रिया आता सगळं बोलणं अर्जुनचं ऐकत असते. त्यानंतर तो आता म्हणतो की आपण जी स्वप्न पाहिली होती ती सर्व काही विसरून जा आता, आणि यापुढे तुमचं व माझं कोणतंही नातं नसेल. असं म्हणून आता अर्जुन हा अजूनच रडू लागतो. त्याला सायलीची आता खूप आठवण येत असते, परंतु आता सायलीबरोबर बोलावं तरी कसं हेच त्याला कळत नाही. त्याचा पूर्णपणे नाईलाज झालेला असतो. तर आता चैतन्याला ही अर्जुनची झालेली अवस्था पाहवत नाही. मग आता तो म्हणतो, हेच ना अर्जुन, तू तुझ्या बाजूने सांग जरा सायलीला, तुम्ही दोघे मिळून बोला आणि याच्यातून मार्ग काढा. पुढे आता प्रिया ही मनातच विचार करते की मार्ग तो तर मला काढू द्यायचा नाहीये ना, आता या चैतन्याची चोच ना अगोदर बंद ठेवली पाहिजे. असं म्हणून ती लगेच आतमध्ये जाते आणि चैतन्याला विचारते की काय रे चैतन्य, तू माझ्या खोलीत काय करतोस? त्यावेळी चैतन्य आश्चर्याने विचारतो, म्हणजे तुझी खोली?
त्यावेळी आता प्रिया म्हणते की अरे, आता अर्जुनचं आणि माझं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर ही खोली कुणाची झाली, माझी की नाही? असं म्हणून ती आता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवते आणि असा वेड्यासारखा हात फिरवत म्हणते की अर्जुनचं जे काही आहे ना, ते आता फक्त आणि फक्त माझं होणार आहे. हो की नाही अर्जुन? तेव्हा अर्जुन पटकन तिचा हातच झिडकारतो. आता प्रिया मध्येच आल्यामुळे चैतन्याला आणि अर्जुनला खूप राग आलेला असतो. त्यानंतर प्रिया पुन्हा एकदा अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की अर्जुन, तुझे डिवोर्स पेपर सबमिट करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त माझी आहे. तुला त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना? मग अर्जुन अजूनच चिडतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो हो आहे प्रॉब्लेम. मग आता पुढे आता तो म्हणतो की प्रॉब्लेम आहे पण तू ऐकून घेणार आहेस का? तेव्हा चैतन्य मध्ये बोलल्यामुळे आता प्रियाला अजूनच राग येतो. तेव्हा ती आता रागातच विचारते, काय रे, तुला कुणी मॅनर्स शिकवले नाहीत का रे चैतन्य? जेव्हा नवरा बायको बोलत असतात ना, तेव्हा मध्ये मध्ये असं बोलायचं नसतं. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? तेव्हा चैतन्य सुद्धा आता प्रियाचं बोलणं अजिबात ऐकून घेत नाही. तिला रागातच म्हणतो की तुम्ही नवरा बायको नाही आहात, समजलं? तेव्हा प्रिया आता जबरदस्ती म्हणते, पण होणार आहोत ना आम्ही नवरा बायको, आणि तेही अगदी लवकरच. त्यावेळी आता अर्जुन पुन्हा एकदा तिचा असणारा खांद्यावरचा हात असा झिडकारूनच टाकतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो. त्याचवेळी आता आम्ही लवकरात लवकर नवरा बायकोसुद्धा होणार आहोत आणि तेव्हाच मग पूर्णाजीची तब्येत आधीसारखी ठणठणीत राहील असं व्हिक्टिम कार्ड आता ती खेळत असते. पूर्णाजींचं कारण पुढे काढून ती आता अर्जुनला बरोबर कोंडीत पकडत असते. त्यानंतर भामटी प्रिया पुन्हा एकदा अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अर्जुन, अजिबात काळजी करू नकोस तू, कारण एकदा का आपल्या दोघांचं लग्न झालं ना, तर पूर्णाजीला काहीही होणार नाही. त्याच वेळी आता अर्जुन काही न बोलता एकदम गप्प असतो आणि चिडलेला असतो. त्यामुळे प्रिया आता मनातच विचार करते, दिवसातून मी तुला 10 वेळा तरी ऐकवणार आहे हे अर्जुन, कारण जर तू पुन्हा आपल्या लग्नाला नकार दिला तर ती म्हातारी ना मरून जाईल. असं म्हणून ती त्याच्याकडे पाहून गालात हसते आणि या लग्नाच्या बेडीतून तुझी सुटका कशी होते ना ते मी बघतेच. इकडे सायली आता कुसुमताईला सांगत असते, लग्नाला बेडी असं म्हटलं जातं कुसुमताई, परंतु तुला सांगू का, हे तर खरे रेशमी बंध आहेत आणि जे मला अगदी आयुष्यभरासाठी हवे आहेत. अगं कुसुमताई, अर्जुन सर नामाचा स्वाभिमान आहेत आणि तो जोपासण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. त्याचवेळी आता कुसुम म्हणते, सायली, अगं अर्जुनने वेळोवेळी त्याचं प्रेम तुझ्यावरचं सिद्ध करून दाखवलंय. यावेळी फक्त आता अर्जुन चुकला आहे असं म्हणता येणार नाही, कारण पूर्णाजीच्या तब्येतीचा प्रश्न आहे, त्यामुळे तू सुद्धा समजून घ्यायला हवं. त्यामुळे झुकतं माप मिळालंय फक्त. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई, जर त्यांच्या जागी मी असते ना तर मीही हेच केलं असतं. तेवढ्यातच मधुभाऊ आता तेथे येतात. पुढे आता सायली म्हणू लागते, जेव्हा जेव्हा मी हातपाय गाळून बसले ना तेव्हा तेव्हा अर्जुन सर अगदी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत आणि आता मीही तेच करणार. मग माझ्यासमोर कुणीही आलं ना तरीही मी अजिबात खचून जाणार नाही. तर मधुभाऊंनी आता हे बोलणं ऐकलेलं असतं. रागातच ते सायलीकडे पाहतात. तेव्हा ते आता पुढे येतात आणि रागातच म्हणतात की हा मधुकर पाटील सुद्धा अजिबात खचणारा नाहीये. सर्वांच्या दुःखाचं जे मूळ आहे ना ते उपटून मी फेकून देणारच, म्हणजेच माझ्यावरची खुनाची केस. तेव्हा सायली म्हणते, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मधुभाऊ. पुढे आता मधुभाऊ विचारतात, तुमचे म्हणजे? त्या अर्जुन सुभेदाराला सांग की अजिबात नाक खुपसू नको म्हणून, कारण माझे वकील जे करायचं ना ते करतील. कुसुम, ऐक ना, अगं मी जोशी वकिलांना आत्ताच्या आत्ता भेटूनच येतो, असं म्हणून मधुभाऊ लगेच जायला निघतात. तेव्हा सायली मात्र आता वेगळाच विचार करत असते की मधुभाऊंना सुद्धा या संकटातून लवकरात लवकर मला सोडवायचंच आहे. सर्व गोष्टींचा छडा लावण्याचा आता ध्यासच घेतलेला असतो. दुसरीकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर रविराज दोघेही आता घरी असतात. तेवढ्यातच प्रिया आता फाईल घेऊन तेथे जाते. मग रविराज आता म्हणतो, अरे वा, या या, म्हणजे तुम्हाला स्वतःचं घर आहे हे समजतंय. त्यावेळी आता ती म्हणते, बाबा तुम्ही असं का करताय हो, मला कळतच नाही. अहो,
ते तर माझं सासर आहे आणि हे माझं माहेर आहे. त्याच वेळी आता रविराज म्हणतो, पण तू या अगोदर तर सासरचीच झालीस ना. त्याच वेळी पूर्णाईची तब्येत सांभाळायला हवी ना. मी काळजी नाही घेणार मग कोण घेणार सांगा बरं. त्याच वेळी आता रविराज म्हणतो, हो ते तर आहेच, परंतु पूर्णाईला असं अचानक काय झालं असेल? मग तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नावरून काही टेन्शन आलं आहे, असं काही घडलं नाही ना? मग आता प्रिया जरा घाबरते आणि नंतर त्याला डाऊट येऊ नये म्हणून म्हणते, नाही बाबा, छे छे. अहो ती तर खूपच खुश आहे आणि ती काय म्हणाली माहिती आहे का, लवकरात लवकर जा आणि अर्जुनचे व त्या सायलीचे डिवोर्स पेपर सबमिट करून ये म्हणून. तर प्रतिमा शांतपणे हे सर्व बोलणं ऐकत असते. पूर्णाजी म्हणाली की हे डिवोर्स पेपर लवकरात लवकर तिकडे सबमिट करून ये. मग आता हे काम तर अर्जुनने करायला हवं होतं, तू का करतेस, असं आता रविराज विचारतो. मग आता प्रिया लगेच खोटं सांगू लागते की बाबा, अहो तो म्हणाला होता की मी जातो म्हणून, पण झालं काय ना की पूर्णाजीजवळ तिथे थांबायला कुणीही नव्हतं. मग म्हटलं की अर्जुन तूच थांब पूर्णाजीजवळ, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. मी हे डिवोर्स पेपर येथे सबमिट करून, म्हणून मी तुमच्याकडे आले. तेव्हा रविराज ते सर्व डिवोर्स पेपर पाहू लागतो आणि मग नंतर प्रिया म्हणते, बाबा मला माहीत होतं की तुम्ही हे काम ना पटकन कराल, कारण तुमच्या ओळखीसुद्धा आहेत ना. यावर अर्जुन आणि सायलीच्या तिथे सह्यासुद्धा आहेत, फक्त तारीख टाकायची आहे. तेव्हा रविराज आता ते सर्व पेपर्स वाचून घेतो. प्रतिमाकडे पाहतो. समोर आता प्रतिमा येते आणि लगेच तन्वीला विचारते, काय ग, अर्जुन स्वतः म्हणाला होता का की तो कोर्टात जाऊन स्वतः डिवोर्सचे पेपर सबमिट करेल म्हणून? त्याच वेळी आता प्रिया म्हणते की मी खोटं बोलेल असं वाटतंय का ग तुला आई? वेळी आता प्रतिमा म्हणते, अगं तेच कळत नाहीये ना, अर्जुन मनापासून हे लग्न करायला तयार कसा झाला ना, मला याचीच शंका आहे जरा. तेव्हा रविराजला आता सुद्धा हीच शंका आलेली असते आणि मग तो सारखा प्रियाकडे पाहतो. तेव्हा प्रिया आता पुन्हा मुद्दाम नाटक करत म्हणते, आई अगं मला तुझी काळजी कळतीये, पण तू आता उगीच शंका वगैरे अशा मनात आणूच नको, आणि इतकं असेल ना तर हवं तू अर्जुनला फोन करून विचार. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही नको, राहू दे आता. त्याच वेळी आता रविराज आणि प्रतिमाला काहीच डाऊट नसतो की अर्जुन हे लग्न करेल म्हणून, परंतु प्रियाच्या समाधानासाठी फक्त रविराज हो म्हणालेला असतो. तर प्रिया पुन्हा त्या दोघांना समजावू लागते की हो, अर्जुन अगोदर नाही म्हणाला होता हे मलाही माहीत आहे, परंतु आता पूर्णाजीला त्याने स्वतःहून वचन दिलंय की मला तन्वी बरोबर लग्न करायचंय म्हणून, त्यामुळे आमचा संसार सुद्धा सुखाचा होईल, तुम्ही बघतच राहा. रविराज म्हणतो, तू म्हणते ना बाळा तशी आम्ही अपेक्षा ठेवतो, बाकी काय. तेव्हा मग बाबा तुम्ही डिवोर्स पेपर सबमिट कराल ना, असं प्रिया पुन्हा एकदा विचारते. तेव्हा रविराज नुसता तिच्याकडेच पाहतो. मग आता प्रिया हसतच म्हणते, तुमच्याकडून आमच्या लग्नासाठीचं हे गिफ्ट असेल. त्याच वेळी आता हो, हे करावंच लागेल, कारण हा डिवोर्स झाल्याशिवाय तुमचं लग्नसुद्धा होऊ शकत नाही, असं रविराज म्हणतो. तेव्हा प्रिया आता खुश होते आणि थँक्यू असं म्हणते. तेव्हा ती आता थँक्यू असं म्हणून जायला निघते आणि म्हणते, पूर्णाजीला औषधं वेळेवर द्यायची आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला दोघांनाही तिने बोलवले. तेव्हा कशाला बोलवले असं आता रविराज विचारतो. त्याच वेळी आता दुसरं काही कारण तर नाही ना, असं रविराज विचारतो. तेव्हा आता प्रिया म्हणते, नाही हो बाबा, तुम्ही उगीच टेन्शन घेताय. अहो लग्नाबद्दलच काहीतरी बोलणी करायची असेल म्हणून तिने बोलवलं असेल. त्यानंतर आता ती म्हणते की वेळेच्या अगोदर ते पेपर सबमिट करा बाबा, मग आता मी निघते असं म्हणून प्रिया लगेच तेथून जाते. तेव्हा रविराज आणि प्रतिमा एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्यांना कळतच नसतं की हिचं चाललंय नक्की काय, सगळं काही हीच ठरवतीये. त्यानंतर आता प्रिया बाहेर जाते आणि गाडीत बसणार असते तर नागोबा आता तेथे येतो आणि फणा काढून असा तिच्यासमोर उभाच राहतो. तेव्हा ती लगेच आता आपला तोंड दुसरीकडे करते आणि मग नंतर नागराज स्वतःच म्हणतो की काय काय चाललंय काय, इथे खोट्या बापाकडे गिफ्ट वगैरे मागायला आली होती काय, पण त्या गिफ्टमध्ये तुझ्या या खोट्या काकाचा सुद्धा समावेश आहे, एवढं लक्षात ठेव जरा तू. तुमचा कसला हिस्सा, असं आता ती उलट विचारते. तेव्हा आता नागराज म्हणतो की काय ग, तुला माहीत नाही का, गेले 1-1.5 वर्ष मीच तुझ्या साथीला आहे म्हणून, अर्जुन बरोबर तुझं लग्न होण्यासाठी इथे मी मरमर करतोय आणि माझ्या मेहनतीचं फळ आता कुठे मिळतंय, तर तू अशी पलटी खातेस आणि ॲटिट्यूड दाखवणार का.
त्याच वेळी आता नागराज तिला चांगलंच झापतो. मग आता प्रिया वैतागूनच म्हणते, मी ॲटिट्यूड वगैरे नाही दाखवतो आणि तुम्ही ही जी काही गोड व रसाळ फळं खाताय ना ती फक्त माझ्यामुळे, त्यामुळे त्याचं मला क्रेडिटही द्या. तेव्हा नागराज जोरातच तिचा हात पकडतो, रागातच म्हणतो, क्रेडिट मिळेल ना तुला, परंतु फक्त काम झाल्यानंतर. आता डोक्यावर त्याच्या अक्षदा पडल्या की लगेच सुभेदारांकडे गिफ्ट म्हणून प्रॉपर्टी मागायची आणि जर ती तुला प्रॉपर्टी मिळाली तर लगेच माझ्या नावावर करून टाकायची, समजलं. तेव्हा प्रिया आता नागराजकडे पाहतच राहते. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, तुम्ही घाई करून जे सततचे प्लॅन करताना त्यामुळे तुमचे हे प्लॅन ना सतत असे फ्लॉप होत जातात, काहीच काम एकसुद्धा धड होत नाही. अहो, माझ्यासारखं शांत डोक्याने जरा हळूहळू पाऊल टाकत आपण पुढे गेलो ना तर ही दुनियाच आपली आहे, असं म्हणून ती चुटकी वाजवते. आणि प्रॉपर्टीचं काय करायचं ते माझ्यावर सोडावं. तुमची ही दादागिरी आहे ना ती अगोदर बंद करायची, समजलं. कारण सुभेदारांची सून कुणाचंच काहीही ऐकून घेणार नाहीये. असा नागराजचा अपमान करत ती त्याला तेथून जायला सांगते. तेव्हा आता नागराज लगेच तेथून जातो तर प्रिया खुश होते. तर आता इकडे सायली घरामध्ये काम करत असते. तेवढ्यातच आता भामटी प्रिया तेथे येते आणि दार ठोठावत हसतच म्हणते की सायली. मग आता सायली ही गालातच हसते आणि तिच्याकडे पाहून म्हणते, प्रिया अगं ये की ये आतमध्ये ये, किती दिवसातून भेटतीयस ग तू. मग आता प्रिया ही मनातच विचार करते, बापरे ही तर हसतीये, आमच्या लग्नाची बातमी हिच्यापर्यंत पोहोचली नाही असं वाटते. आता मीच तिला ही बातमी देते म्हणजे कसं हिच्या चेहऱ्यावरचं हसूच जाईल. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया रागातच आता सायलीला म्हणते, सायली अगं तू डोक्यावर पडली आहेस का गं, तुझा आता डिवोर्स होणार आहे, सो आता कायद्याने अर्जुनची बायको फक्त आणि फक्त मीच होणार आहे. त्याच वेळी आता सायली म्हणते, बरोबर बोलतीयस तू, कायद्याने आमचा घटस्फोट होईल पण मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करेन, पण ते स्थान तुला कधीही मिळू देणार नाहीये प्रिया. तर आता दुसरीकडे रविराज हा तेथे बोलणी करण्यासाठी घरी आलेला असतो. तेव्हा अर्जुनला तो विचारतो, नाती जोडण्या अगोदर मला अर्जुन तुला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे तू हा जो तन्वीसाठी होकार दिलाय तो कुणाच्या दबावाखाली तर दिला नाही ना. मग आता प्रिया नेमकी तेथे येते आणि अर्जुनचं उत्तर ऐकत असते. तेव्हा रविराज पुन्हा विचारतो, अर्जुन मला फक्त तुझ्याकडून खात्री हवी की तू हे लग्न मनापासून करतो आहे. त्यावेळी अर्जुनला आता काय उत्तर द्यावं कळत नाही. तो आता रविराजकडे पाहतच राहतो. तर घरातील सर्वजण आता अर्जुनच्या उत्तराची वाट पाहत असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.